हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण स्मार्ट सुगरणीसाठी स्मार्ट किचन टिप्स पाहणार आहोत। स्वयंपाकघरात लागणारे मसाले एकदम भरपूर तयार करू नयेत, 3 किंवा 6 महिन्याचेच करावेत, त्यामुळे मसाल्यांचा स्वाद कमी होत नाही आणि पदार्थ स्वादिष्ट होतो। हळद पावडर घरी तयार केलेलीच वापरावी, कारण हळदीमध्ये खूप औषधी गुणधर्म आहेत। बाहेरून विकत आणली तर शुद्धतेची खात्री देता येत नाही। स्वयंपाकघरात एखाद्या वस्तूने पेट घेतल्यास पटकन त्यावर मीठ आणि खाण्याचा सोडा टाकावा, त्यामुळे आग पटकन विझते। नवीन पदार्थ बनवताना सुरुवातीला अगदी थोड्या प्रमाणात बनवा, चुकून बिघडला तर जास्त वाया जात नाही आणि आवडला तर आणखीन बनवता येतो। चहा गाळून झाल्यावर शिल्लक राहिलेल्या चहापत्तीने काचेच्या कोणत्याही वस्तू घासल्यास त्यांना छान चकाकी येते। घरात मुंग्या लागल्या असतील तर त्या जागी हळद टाकल्यास पूर्ण मुंग्या नाहीशा होतात। जास्त प्रमाणात लसूण सोलायचा असेल तर लसणाला थोडा वेळ तव्यावर भाजल्यास लसूण पटकन सोलला जातो। आळूच्या वड्या करताना पाणी स्वच्छ पुसून थोडेसे तेल लावावे आणि वरून पीठ पसरावे, यामुळे वड्या चुरचुरीत होतात। इडली डोश्याचे पीठ शिल्लक राहिल्यानंतर ते आंबट होऊ नये यासाठी त्यामध्ये 2 किंवा 3 हिरव्या मिरच्या घालाव्यात। मिरच्या घातल्यामुळे पीठ जास्त आंबट होत नाही। कुकरच्या शिट्ट्या होताना कुकरमधील पाणी बाहेर येते, यासाठी कुकरच्या झाकणाला आतून थोडे तेल लावावे, यामुळे पाणी बाहेर येणार नाही। दुधी भोपळ्याची भाजी करताना त्यात थोडे बेसन पीठ भाजून घालावे, भाजी अत्यंत चवदार होते। कोणत्याही पालेभाजीचा रंग हिरवाच राहण्यासाठी पालेभाजी बनवताना फोडणीमध्ये चिमूटभर खाण्याचा सोडा वापरावा। कडधान्य व डाळी लवकर शिजण्यासाठी हळद व काही थेंब भुईमुगाचे तेल घालावे, म्हणजे कडधान्य लवकर शिजतात। पनीर बनवताना निघालेले पाणी टाकून न देता ते पाणी चपाती किंवा पराठे याची कणिक मळताना वापरावी, यामुळे चपाती किंवा पराठे छान होतात। तळलेल्या पदार्थातील तेल निथळण्यासाठी न्यूजपेपर वापरू नये, त्याऐवजी टिश्यू पेपर वापरावा किंवा कोरा पेपरही वापरू शकता। पुरण शिजवताना हरभऱ्याच्या डाळीत चमचाभर तूर डाळ टाकली की पुरण चांगले शिजते आणि कटाची आमटीही छान होते। आले लसूण पेस्टचा वास जास्त दिवस टिकून राहण्यासाठी पेस्ट बनवून झाल्यानंतर त्यात थोडे तेल टाकावे आणि मिक्स करून पेस्ट काचेच्या भरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवावी, तेलामुळे पेस्टला वास टिकून राहतो। हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून घेतल्यानंतर त्यात थोडे मीठ टाकावे आणि थोडे लिंबू पिळून फ्रीजमध्ये ठेवावी, यामुळे मिरची जास्त दिवस टिकून राहते। गव्हाच्या पिठाला जाळी लागू नये म्हणून गव्हाच्या पिठामध्ये तमालपत्र टाकून ठेवा, गव्हाच्या पिठाला जाळी अजिबात लागणार नाही। डाळी साठवून ठेवताना त्या पोत्यात सुकलेल्या कडुलिंबाचा पाला ठेवावा, त्यामुळे त्या ठिकाणी कीड लागत नाही। आंब्याचे लोणचे जास्त दिवस चांगले राहण्यासाठी अधूनमधून भरणी उन्हात ठेवावी। भजी बनवताना पिठामध्ये ज्वारीचं पीठ मिक्स करा, भजे कुरकुरीत आणि खुसखुशीत बनतात। कोणतीही भाजी बनवताना धना पावडर नसेल तर कोथिंबीरीच्या काड्या मिक्सरमध्ये फिरवून वाटणामध्ये टाकू शकता, भाजी चवदार आणि टेस्टी लागते। जेवणामध्ये पांढरा भात जास्त शिल्लक राहिला असेल तर त्यामध्ये कांदा, टोमॅटो, कढीपत्ता आणि मॅगी मसाला टाकून छान परतून घ्या, भाताची चव मॅगीसारखी लागते। मटार शिजवताना मटारचा रंग हिरवा राहण्यासाठी पाण्यात थोडी साखर घालावी, यामुळे मटारचा रंग टिकून राहतो। छोले व मटार लवकर शिजवा, म्हणजे शिजवताना त्यात 2 किंवा 4 थेंब नारळाचं तेल घालावे, त्याने छोले व मटार लवकर शिजतात। विलायचीची साले फेकून देऊ नका, तर ती मिक्सरला बारीक करून चहा पावडरमध्ये टाकल्याने चहा चविष्ट होतो। लिंबाचा रस जास्त हवा असल्यास लिंबू थोडा वेळ गरम पाण्यामध्ये ठेवा आणि मग लिंबू कापा, त्यामुळे रस जास्त निघतो। अशा प्रकारे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्यास असतील तर व्हिडिओला लाईक करा, त्यासोबत तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ शेअर करा
आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन क्लिक करा. संपूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू.